नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्वारी या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जात आहे। तसंच आपण या ज्वारीच्या एका प्लॉटमध्ये आलेले आहे। तर आपल्याला ही कोणती व्हरायटी आहे, ही कोणती वाण आहे, ह्या ज्वारीचं आपल्याला कशा प्रकारे याचं उत्पादन असते हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमामधून बघायचं आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः ही जे व्हरायटी आहे, ही जे वाण आहे हे एक दगडी वाण आहे। दगडी आपण जे म्हणतो, याचे कंस जे गच असतात, गच असून शेनी हे बघा यासारखे आकडे पडतात। अशा प्रकारे हे वाण दगडी आहे। आता हे दगडी हे जे वाण जे आहे हे उत्पन्नासाठी नंबर 1 आहे। याचे जे कंस आहेत, हे जे कंस तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हे गच असतात। हे आपल्याला जर ओळखायचं असलं तर हे गच असतात। आणि याची ज्वारीचे जे पुढचं जे नोब आहे हे थोडं काळवट असते। हे जे दिसतो याचा पॉईंट जे हे थोडा काळवट असतो, हे दिसते तुम्हाला। हे काळवट असल्यामुळं या शेंड्यावर हे काळा ठिपका असल्यामुळं हे दगडीच आहे, हे वाण निश्चित ओळखता येते। आता याचे वैशिष्ट्य म्हणजे की याचा जो कडबा आहे, याचा जो कडबा हा चारा जे उत्कृष्ट जनावरांसाठी खाण्यासाठी असतो, चविष्ट आणि चवदार असतो, पोषक असतो। आता यासाठी जे वातावरण आहे, जे वातावरण साधारणतः पाणी असेल किंवा नसेल, यामध्ये हे वाणाची जास्त पाण्याची गरज नाही। याला बाष्पीभवनावर सुद्धा हे वाण येऊ शकते। ही ज्वारी येते भरपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये। आणि याची जे तुम्हाला जे वजन वाढते गव्हाच्या माध्यमामधून। आता हे जर ज्वारी आपण जर याचं जर सेवन केलं, याची जर भाकरी खाला खूप चवदार, आणि याच्या माध्यमामधून आपलं वजनसुद्धा वाढणार नाही। अशा प्रकारे याचं वैशिष्ट्य असते। तर हे माणसाच्या शरीरासाठी खाण्यासाठी उत्कृष्ट आणि चवदार अशी याची भाकर असते। हे एक महत्त्वाचा याचा गुणधर्म आहे। आता साधारणतः यामध्ये आपल्याला उत्पन्नाचा जर विचार केला तर 1 एकरसाठी हे 15 ते 16 क्विंटल 100% होते। कारण याचे जे कंस असतात, हे कंस खूप गच असतात। कारण जे माळदांडी आपल्याकडे जे व्हरायटी आहे, हिचं पोकळट असल्यामुळं याच्यामध्ये आळ्या आणि किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो। परंतु हे गच कंसाचे साईज असल्यामुळं याच्यावर किडीचा आळीचा प्रादुर्भाव आढळून येत नाही। आता साधारणतः कडबा हा जनावरांसाठी उत्कृष्ट खाण्यासाठी याचा जो चारा आहे हा बघू शकता तुम्ही या ठिकाणी जवळपास 6 ते 7-8 फुटापर्यंत याचे हाईटला गेलेला आहे। हा पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता, हा दगडी ज्वारीचाच आहे। हा जो नंबर 1 दिसतो, पाण्याची याला आवश्यकता नसते आणि आळीच्या किडीच्या प्रादुर्भावाला हे कणखर आहे। कारण याच्यावर साधारणतः कशाचा किडीचा आळीचा प्रादुर्भाव आढळून येत नाही। त्यासाठी हे एक वाहन खूप महत्त्वाचं आहे। आता यामध्ये जमिनीचा जो pH आहे, काळीची जमीन असेल, खरबाडी जमीन असेल, तरी पण या ठिकाणी हे वाण येऊ शकते। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतो, मी तुम्हाला पूर्ण प्लॉट दाखवत आहे। आता ह्या साईडनं थोडं भुईमुग आपण आणि फुलं लावलेली होते, तुम्ही बघा हे। तर या ठिकाणी हे थोडं याला पाणी आलेलं आहे। आता पाणी आलेलं आहे तर हे हवेच्या माध्यमामधून ही ज्वारीसुद्धा पडत नाही आणि 2-2, 4-4 फूट याच्या वर येतात। त्यामुळे हे याचे जे चिपाट आहे, याचे जे स्टेम आहेत हे गच असतात। त्यामुळं कुठल्याही वातावरणामध्ये हे उभं राहू शकते, पडू शकत नाहीत। आणि याचा जो खालून जे उपद्रवी असणारे उंदरं, हे कीड याला जमिनीत लागत नाही। कारण एकावरच याच्यावर 4-4, 3-3 स्टेम असतात। हे बघा तुम्ही या ठिकाणी, हे बघा 1, 2, 3, 4, 5 या ठिकाणी निघलेले आहेत। हे बघा याचा जो प्रादुर्भाव आहे हे खाली पडण्याचा दिसत नाही, कारण यावर कुठलाही अटॅक येत नाही आणि हे गच असतं उलटं। त्यासाठी हे वाण खूप महत्त्वाचं आहे। आणि हे शरीराला, माणसाच्या जे शरीराला जी याची जे भाकर लागणारी हे उत्कृष्ट आणि चवदार असते। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण या रब्बी हंगामामध्ये किंवा उन्हाळ्या हंगामामध्ये याची ही लागवड करू शकता। आता हे बघू शकता, हे कणीस पूर्ण गच आहे, याच्यामध्ये खूप जोमदार दाणे आहेत। हे तुम्ही बघू शकता, हे पाहू शकता। हे विशेषतः म्हणजे हे असे याचे खूप चांगले वैशिष्ट्य आहेत।
जनावरांसाठी चारासुद्धा याचा उत्कृष्ट दर्जाचा असतो आणि माणसाला याची भाकर खाण्यासुद्धा चवदार आणि उत्कृष्ट असते. शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि एक छोटीशी कमेंट करायला मात्र विसरू नका. तुमच्या इकडं कोणती व्हरायटीची लागवड करता, कोणती व्हरायटी पेरता हे मला छोट्याशा कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत धन्यवाद.